श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री विष्णू याग कसा करावा. ज्येष्ठ अधिक मास सुरू आहे. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की दर 3 वर्षानंतर अधिक मासाचा योग येतो. अधिक मासाचं अधिष्ठान भगवान विष्णूंकडे आहे आणि म्हणूनच अधिक मासामध्ये भगवान विष्णूंची आपण विविध स्तोत्र मंत्र पठण करून जास्तीत जास्त सेवा करत आहोत. अधिक मास महात्म्याची संपूर्ण पोथीचं वाचन आपल्या चॅनलवरती भावार्थासह मी करत आहे. रोज एक अध्याय याप्रमाणे संपूर्ण पोथी आपण ऐकणार आहोत. भगवान विष्णूंना, पुरुषोत्तम भगवान यांना प्रसन्न करणारी अत्यंत प्रभावी साधना म्हणजे श्री विष्णू याग. भगवान विष्णूंचं सर्वात आवडतं स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम. विष्णू सहस्त्रनामाचं हवनयुक्त पठण करणं म्हणजे विष्णू याग. अधिक मासामध्ये प्रत्येकानं विष्णू याग आपल्या घरामध्ये करावा. मग अधिक मासामध्ये विष्णू याग कधी करावा, कोणी करावा, त्याची योग्य पद्धत काय, पूजा मांडणी कशी करायची, संपूर्ण हवनविधी मंत्रसाधनेसह आपण ह्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा. सर्वात महत्त्वाचं, विष्णू याग आपण अधिक मासामध्ये किंवा वर्षभर कधी करू शकतो. सध्याला ज्येष्ठ अधिक मास सुरू आहे. 17 जूनपासून अधिक मास प्रारंभ झाला आहे. अधिक मासामध्ये कोणत्याही दिवशी आपण आपल्या घरामध्ये श्री विष्णू याग करू शकतो. अधिक पौर्णिमेच्या दिवशी जर आपण सत्यनारायण पूजा करणार असाल त्या दिवशी आपण विष्णू याग केला अतिउत्तम. ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी त्या दिवशी करा. नाही जमलं या संपूर्ण महिन्यामध्ये कधीही आपण विष्णू याग करू शकतो. तसंच वर्षभरात कोणत्याही दिवशी विष्णू याग आपण करू शकतो. कारण विष्णू याग ही भगवान विष्णूंची आवडती सेवा आहे, हवनयुक्त सेवा आहे. अधिक मासामध्ये ती अत्यंत प्रभावी आहे. तशी वर्षभर आपण कधीही विष्णू याग करू शकतो. स्त्री अथवा पुरुष कोणीही नियम पाळून विष्णू याग करू शकता. स्त्रियांच्या बाबतीत मासिक अडचणीचा काळ सोडून शुचिर्भूत राहून ब्रह्मचर्य पाळून मांसाहार टाळून आपण विष्णू याग करू शकता. मग ज्या दिवशी आपण विष्णू याग करणार असाल त्या दिवशी उपवास करायची गरज आहे का? उपवास करायची गरज नाही. विष्णू याग ही साधना समजावून घेऊया. आपल्या सर्वांना माहिती आहे की अधिक मासामध्ये भगवान विष्णूंचं सर्वात आवडतं आणि प्रभावी स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण आपण सर्वजण करत आहात. आपल्या चॅनलवरती मी पठण केलं आहे. उच्चार अवघड आहेत, आपण ऐकून सोबत पठण करा. हळूहळू सरावानं आपल्याला विष्णू सहस्त्रनाम पठण करणं सोपं जाईल. रोज आपण जर विष्णू सहस्त्रनाम पठण करत असाल अधिक मासामध्ये, विष्णू याग जर आपण अधिक मासामध्ये 1 वेळा केला, 100 पटीनं अधिक पुण्यफळ आपल्याला प्राप्त होईल. आपल्या घरात एखादी अडचण असेल, समस्या असेल किंवा एखादी मनोकामना आपल्याला वाटतं की पूर्ण व्हावी. बऱ्याच वेळा विवाहाच्या अडचणी असतात, संतती होत नाही. काहींना नोकरीविषयक समस्या असतील, व्यवसायाविषयक समस्या असतील. अशा सर्वांनी संकल्प करून अधिक मासामध्ये कुठल्याही दिवशी विष्णू याग आपल्या घरामध्ये करा. ज्यामुळं आपल्या घरातील वास्तुदोष निघून जातील. आपल्या कुंडलीतील ग्रहदोष असतील ज्यामुळं विवाह जमण्यामध्ये अडचणी निर्माण होतात, नोकरीच्या ठिकाणी अडचणी येतात. असे सर्व जे ग्रहदोष असतात, कुंडली दोष असतात, त्याचं निवारण देखील होईल. भगवान विष्णूंचं विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण करून त्याचं मंत्रोक्त हवन करणं म्हणजे विष्णू याग. ज्या घरामध्ये विष्णू याग ही सेवा केली जाते त्या घराचं अपमृत्यू, अपघाती मृत्यू, गंडांतर, वाईट शक्ती, नजरदोष, करणी इत्यादी सर्व ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्यापासून सदैव संरक्षण भगवान विष्णूंच्या कृपेने होतं. स्त्री अथवा पुरुष कोणीही विष्णू याग करू शकतो. याचे साधे सोपे नियम आपल्याला सांगतो. ज्या दिवशी आपल्याला विष्णू याग आपल्या घरात करायचा असेल त्या दिवशी आपण ब्रह्मचर्य पाळावं. त्या दिवशी शाकाहारी राहा. स्त्रियांच्या बाबतीत आपला अडचणीचा जर काळ असेल तेवढे दिवस सोडून द्यायचं आणि कुठल्याही दिवशी आपण शुचिर्भूत राहून स्वच्छता पाळून विष्णू याग करू शकता. आता आपण बघूया विष्णू यागासाठी पूजा साहित्य काय काय लागेल. विष्णू यागासाठी आपण हवन करणार आहात म्हणून हवन सामग्री लागेल. हवन सामग्रीमध्ये प्रामुख्यानं काळे तीळ, जव, गहू, साखर, शुद्ध तूप इत्यादी आपल्याला आहुती देण्यासाठी लागेल. त्यानंतर समिधा, नारळाच्या शेंड्या, शेणाची गौरी, हवनकुंड प्रज्वलित करण्यासाठी लागेल. हवनकुंड किंवा मातीची कुंडी आपण घेऊ शकता. त्यानंतर पूजेसाठी फुले, 5 विड्याची पानं, निरंजन, तामन, गणपती बाप्पाची मूर्ती, बाळकृष्णांची मूर्ती घ्यावी. मूर्ती नसेल सुपारी घ्या. पंचामृत, शुद्ध जल आणि कापूर इत्यादी साहित्य आपण जवळ घेऊन बसायचं. पूजेला सुरुवात करताना आपलं घर, त्याचप्रमाणे देवघराजवळची जागा स्वच्छ करून घ्या. पूजेसाठी एक चौरंग घ्यावा. चौरंगावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावं.
नेहमीप्रमाणे आपल्या कपाळाला कुंकू लावावं. पुरुषांनी कुंकू, महिलांनी हळद कुंकू लावायचं. चंदनस्य महत्पुण्यं पवित्रं पापनाशनम आपदाम हरति नित्यं लक्ष्मीस्तिष्ठती सर्वदा. त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावायचं. दिव्याला हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची. ओम श्री दीपदेवताय नमः गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. आता कलशपूजन आपण करणार आहोत. शुद्ध जलानं भरलेला तांब्या घ्यावा. त्यामध्ये हळद कुंकू अक्षता फूल सुपारी एखादं नाणं टाकावं. त्यावरती 5 विड्याची पानं ठेवायची. त्यावरती नारळ ठेवावा. कलशावरती खालून वर उभ्या कुंकवानं 5 रेषा काढायच्या. नारळावरती कुंकवानं स्वस्तिक काढायचं. कलशावर देखील कुंकवानं स्वस्तिक काढा. चौरंगावरती आपल्या डाव्या बाजूला कलश स्थापित करायचा. थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवा. त्यावरती कलश मांडून द्यायचा. कलशाला हळद कुंकू अक्षता फुलं व्हावीत. ओम श्री वरुणाय नमः गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. कलश स्थापनेनंतर आपण विष्णुयागाचा संकल्प करणार आहोत. संकल्प हा कुठल्याही पूजेमध्ये अत्यंत महत्त्वाचा असतो. संकल्प केल्यानंतर त्या पूजेला पूर्णत्व प्राप्त होतं. आपली एखादी मनोकामना असेल किंवा निष्काम सेवा म्हणून देखील आपण संकल्प करू शकता. आपल्या उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यावं. त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यायचं. मनोमन भगवान विष्णूंचं, पुरुषोत्तम भगवान यांचं स्मरण करा. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्राह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवत्स्वत्मन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशके पराभवनाम संवत्सरे अधिकज्येष्ठमासे विष्णुवासरे विष्णुयोगे विष्णुकरणे यथायथं शुभकरणे एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथो. आता म्हणायचं मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुरारोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम सकल पीडा परिहारार्थ सकल मनोरथ सिद्ध्यर्थम अधिक मास श्री पुरुषोत्तम व्रतांगभूत विष्णुयाग पूजनम करिष्ये. हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यावं. अशा पद्धतीनं संकल्प केल्यानंतर आपण आता गणपती पूजन करणार आहोत. देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती तामणामध्ये घ्या. मूर्ती नसेल सुपारी घ्यावी. प्रथम शुद्ध जलानं, नंतर पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं गणपती बाप्पाला स्नान घालावं. ओम श्री महागणपते नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामी पंचामृत स्नानं समर्पयामी शुद्धोदक स्नानं समर्पयामी. गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. उजव्या हाताला थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवाव्यात. बाप्पाला स्थापित करावं. 2 कापसाची वस्त्र अर्पण करावी. जानवं असेल अर्पण करावं. ओम श्री महागणपते नमः वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी यज्ञोपवितं समर्पयामी. बाप्पाला गंधाक्षता फुलं अर्पण करा. ओम श्री महागणपते नमः गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा बाप्पाला. ओम श्री महागणपते नमः नैवेद्यं समर्पयामी. गणपती बाप्पाचं पूजन झाल्यानंतर आपल्या देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती तामणात घ्या. मूर्ती नसेल त्याऐवजी सुपारी घ्यावी आणि सुपारीवरती पुढील संस्कार करायचे. प्रथम भगवान विष्णू पुरुषोत्तम भगवान यांचं ध्यान करायचं. ओम राधा सहित कृष्णाय ध्यानं समर्पयामी. मूर्तीवरती किंवा सुपारीवरती थोड्याशा अक्षता व्हायच्या. ओम राधा सहित कृष्णाय आभानार्थे अक्षतां समर्पयामी. आपण भगवान पुरुषोत्तम यांना पूजेमध्ये आमंत्रित केलं. त्यानंतर पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या. आपण त्यांना आसन देत आहोत. ओम राधा सहित कृष्णाय आसनार्थे अक्षतां समर्पयामी. त्यानंतर बाळकृष्णांच्या चरणावरती शुद्ध जल अर्पण करायचं. आपण त्यांचे पाय धुत आहोत. राधा सहित कृष्णाय पादयोपाद्यं समर्पयामी. 1 पळीभर पाण्यामध्ये थोडंसं हळद कुंकू टाकायचं. थोडंसं अक्षता घ्या. अर्घ्य म्हणतात. बाळकृष्णांचे आपण हात धुणार आहोत. ओम राधा सहित कृष्णाय अर्घ्यं समर्पयामी. मूर्तीवरती 1 पळी शुद्ध जल व्हायचं. ओम राधा सहित कृष्णाय स्नानं समर्पयामी. आपण त्यांना स्नान घातलं. आता 1 पळी पंचामृत व्हायचं. पुन्हा 1 पळी शुद्ध जल व्हायचं. ओम राधा सहित कृष्णाय पंचामृत स्नानं समर्पयामी शुद्धोदक स्नानं समर्पयामी.
पळीभर पाण्यामध्ये थोडंसं कुंकू किंवा गंध टाकावं, मूर्तीवरती वाहून द्या. पुन्हा एक पळी शुद्ध जल व्हायचं. ओम राधा सहित कृष्णाय गंधोदकस्नानं समर्पयामी, शुद्धोदकस्नानं समर्पयामी. आता पळीभर शुद्ध जल मूर्तीवरती अर्पण करायचं. सोबत पुरुष सूक्त एक वेळा पठण करा किंवा श्रवण करावं, म्हणजेच पुरुष सूक्तानं मूर्तीला अभिषेक करायचा. मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. चौरंगावरती थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवा. त्यावरती मूर्ती स्थापित करायची. त्यांना कापसाची 2 वस्त्र अर्पण करावीत. जानवं अर्पण करायचं. ओम राधा सहित कृष्णाय वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी, यज्ञोपवितं समर्पयामी. त्यांना गंधाक्षता फुलं अर्पण करायची. ओम राधा सहित कृष्णाय गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. तुलसीपत्र अर्पण करावं. ओम राधा सहित कृष्णाय तुलसीपत्रं समर्पयामी. आपल्या उजव्या हाताला शंखाची स्थापना करा. शंखाला गंध आणि फुलं व्हावी, अक्षता वाहू नका. ओम शंखाय नमः गंधपुष्पं समर्पयामी. डाव्या हाताला थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवा. त्यावरती घंटेची स्थापना करावी. घंटेला हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हावीत. ओम घंटादेवे नमः हरिद्राम कुंकुम च अक्षतां समर्पयामी, पुष्पं समर्पयामी. बाळकृष्णांना म्हणजेच पुरुषोत्तम भगवान यांना आपण अभिषेक केला. शंख आणि घंटेची स्थापना केली. आता आपण मंत्रोक्त हवन करणार आहोत. हवनामध्ये आहुती देण्यासाठी आपण जे साहित्य घेणार असाल, काळे तीळ, साखर, जव, गहू हे सर्व एकत्र केलं तरी चालेल आणि शुद्ध तूप एका छोट्याशा वाटीमध्ये घ्या. प्रथम ज्या जागी आपण हवन करणार आहात, शक्यतो पूर्व दिशेला हवन करावं. जागेची पूजा करून घ्यायची. जागेवरती हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल व्हायचं. ओम श्री वास्तुदेवताय नमः गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. यावरती हवनकुंड ठेवा. हवनकुंड नसेल मातीची कुंडी देखील चालेल. हवनकुंडाची देखील गंधाक्षता फुलं वाहून पूजा करायची. त्यानंतर शेणाची गौरी, नारळाच्या शेंड्या, समिधा इत्यादी साहित्य वापरून कापूर आपण घेऊ शकता. आपल्या घरातील दिव्याचा अग्नी घ्यायचा. हवनकुंड प्रज्वलित करायचा. ओम श्री अग्निदेवताय नमः. हवनकुंड प्रज्वलित झाल्यानंतर आपण आता मंत्रोक्त हवन करणार आहोत. काही मंत्रांचं पठण करायचं. सोबत स्वाहाकार म्हणजेच आहुती द्यायची. आपण जे आहुतीसाठी साहित्य घेतलं आहे, काळे तीळ, जव, गहू, साखर एकत्र केलेलं आहे किंवा शुद्ध तूप असेल, त्या मंत्रांचा हवन सुरू असताना त्या वस्तूंची आहुती द्यायची. सुरुवात आपण करणार आहोत गणपती बाप्पाच्या मंत्रानं. ओम गण गणपते नमः स्वाहा. स्वाहा म्हणताना प्रत्येक वेळी पळीनं थोडंसं शुद्ध तूप होमकुंडामध्ये अर्पण करायचं. असं एकूण 11 वेळा आपल्याला स्वाहाकार करायचा आहे. ओम गण गणपते नमः स्वाहा. शुद्ध तूप अर्पण करा. ओम गण गणपते नमः स्वाहा. 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 यानंतर नवग्रह स्तोत्र, नवग्रहांचे मंत्र पठन करून आपण पुन्हा स्वाहाकार करणार आहोत. पुन्हा शुद्ध तुपाचीच आहुती द्यायची. स्वाहा म्हणताना शुद्ध तूप होमकुंडामध्ये अर्पण करायचं. ओम सूर्याय नमः स्वाहा. शुद्ध तूप अर्पण करायचं. ओम सोमाय नमः स्वाहा. ओम भौमाय नमः स्वाहा. ओम बुधाय नमः स्वाहा. ओम बृहस्पते नमः स्वाहा. ओम शुक्राय नमः स्वाहा. ओम शनैश्चराय नमः स्वाहा. ओम राहवे नमः स्वाहा. ओम केतवे नमः स्वाहा. अशा पद्धतीनं नवग्रहांचं हवन झाल्यानंतर आपले गुरु स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचं हवन करायचं. 11 वेळा आपण आहुती देणार आहोत. पुन्हा शुद्ध तुपाचीच आहुती द्या. श्री स्वामी समर्थ नमः स्वाहा. 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 स्वामींच्या मंत्राचं अशा पद्धतीने हवन केल्यानंतर आता पुरुषसूक्त पठन करायचं. पुरुषसूक्ताची प्रत्येक ओवी झाल्यानंतर नमस्वाहा म्हणायचं आणि आता काळे तीळ, साखर, जव, गहू एकत्र करून जे हवन सामग्री तयार केली आहे ते चिमूटभर प्रत्येक वेळी स्वाहा म्हणताना अर्पण करायचं. प्रत्येक ओवीनंतर स्वाहा म्हणायचं आणि हे हवीर द्रव्य अर्पण करायचं. ओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षा सहस्रपात
स भूमिं विश्वतो ऋत्वा तत्तिष्ठ शांगुलम नमः स्वाहा. स्वाहा म्हणताना हविर्द्रव्य जे आहे काळे तीळ, साखर, जव, गहू जे जे आपल्याकडे उपलब्ध असेल हे सर्व चिमूटभर हवनकुंडामध्ये अर्पण करायचं. पुरुष सूक्त आपला व्हिडिओ आहे, व्हिडिओ लावून द्या आणि ओवी संपल्यानंतर नमः स्वाहा म्हणून हे हविर्द्रव्य अर्पण केलं तरी चालेल. अशा पद्धतीनं फलश्रुतीसह पुरुष सूक्ताचं मंत्रोक्त हवन करायचं. प्रत्येक ओवीनंतर स्वाहाकार करून काळे तीळ, साखर, जव, गहू हवनकुंडामध्ये अर्पण करायचे. पुरुष सूक्ताचं एक वेळा अशा पद्धतीनं मंत्रोक्त हवन केल्यानंतर आता विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करायचं. पुरुष सूक्ताप्रमाणेच प्रत्येक ओवीच्या शेवटी स्वाहाकार करायचा, म्हणजेच स्वाहा म्हणायचं, नमः स्वाहा म्हणायचं आणि स्वाहा म्हणताना काळे तीळ, जव, गहू, साखर एकत्र करून आपण जे हविर्द्रव्य बनवलं आहे ते चिमूटभर प्रत्येक स्वाहाकाराच्या वेळेला हवनकुंडामध्ये अर्पण करायचं. आपल्याला विष्णू सहस्रनाम पठण करणं अवघड जात असेल, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, व्हिडिओ लावून द्या. सोबत आपण श्रवण करून फक्त प्रत्येक ओवीच्या शेवटी नमः स्वाहा म्हणा किंवा फक्त आपण हविर्द्रव्य अर्पण केलं हवनकुंडामध्ये तरी चालेल. अशा पद्धतीनं विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं मंत्रोक्त हवन झाल्यानंतर काही मंत्रपठण आपण करावेत. या मंत्रांचं देखील आपण हवन करणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्यानं पुरुषोत्तम भगवान यांचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः स्वाहा. स्वाहा म्हणताना काळे तीळ, जव, गहू, साखर एकत्र करून किंवा प्रत्येक वस्तू वेगवेगळी आपण अर्पण करू शकता. असं आपल्याला एकूण 11 वेळा हवन करायचं आहे. होमकुंडामध्ये या वस्तू अर्पण करायच्या. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय नमः स्वाहा. 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 यानंतर नवार्णव मंत्र 11 वेळा नवार्णव मंत्राचं पठण करायचं. नमः स्वाहा म्हणताना शुद्ध तूप 1 वेळा अर्पण करायचं. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा. 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 आणि माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र ओम श्रीं नमः स्वाहा. स्वाहा म्हणताना प्रत्येक वेळी शुद्ध तुपाने स्वाहाकार करायचा, म्हणजे थोडे थोडे शुद्ध तूप हवनकुंडामध्ये अर्पण करायचं. ओम श्रीं नमः स्वाहा. 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 अशा पद्धतीनं हवन झाल्यानंतर धूपदीपानं हवनाला तसंच संपूर्णची पूजा आपण मांडली आहे ओवाळावं. त्यानंतर नैवेद्य दाखवावा, कुठल्याही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवा. आरती करावी, गणपती बाप्पाची आरती, देवीची आरती, भगवान विष्णूंची, श्रीकृष्णाची आरती करा. अधिक मास सुरू आहे, अधिक मासाची आरती म्हणावी. त्यानंतर प्रसादाचा वाटप करायचा. या दिवशी जमेल तेवढं अन्नदान करा. एखादी सवाष्ण किंवा एखादं जोडपं आपल्या घरी अवश्य जीव घालावं, त्यांचा मान सन्मान करावा. जमलं वस्त्रदान करा किंवा एखाद्या मंदिरामध्ये दानपेटीमध्ये दान करावं. होमकुंड जो आहे तो तसाच शांत होऊन द्यायचा, विझवायचा नाही. हवनकुंडाची जी रक्षा असते ती आपल्या घराच्या आजूबाजूला पसरून टाकावी, ज्यामुळे आपल्या घराचं वाईट शक्तींपासून संरक्षण होईल. तसेच पूजा मांडणी देखील तशीच ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण उत्तरपूजा करणार आहोत. उत्तरपूजा अतिशय सोप्या पद्धतीने करायची. सकाळी स्नान वगैरे करून संपूर्ण पूजेवरती हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हायची. विष्णू भगवान यांचं स्मरण करा.
भगवान विष्णू यांना विनंती करायची की हा जो विष्णुयाग आहे मी आपली सेवा म्हणून साधना म्हणून केला, माझ्याकडून पूजेमध्ये काही राहून गेलं असेल तर मला क्षमा करावी. स्वतःभोवती एक प्रदक्षिणा मारायची. यानी कानी च पापानी जन्मांतर कृतानी च तानी तानी विनश्यंती प्रदक्षिण पदे पदे. भगवान विष्णूंचं दर्शन घ्या, पूजा आवरून घ्यायची. पूजा साहित्याचं काय करायचं? विड्याची पानं, फुलं यांचं आपण वाहत्या पाण्यात विसर्जन करा. सुपारी असेल, बदाम असेल, खारीक असेल, हे सर्व आपण पुन्हा दुसऱ्या पूजेमध्ये वापरू शकता. तर अशा पद्धतीनं अधिक मासामध्ये कुठल्याही दिवशी आपण आपल्या घरामध्ये विष्णुयाग अवश्य करा, ज्यामुळं आपल्या घरातील वास्तुदोष निघून जातील, कुंडलीतील दोष असतील, ग्रहदोष असतील त्याचं देखील निवारण होईल. विवाह, संतती, नोकरीविषयक समस्या असतील त्याचं आपोआप निवारण होईल. आपण अधिक मासामध्ये विष्णुयाग करणार का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भगवान विष्णूंच्या कृपेनं आपल्या सर्वांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि ही सेवा आपण प्रत्येकाने करा. व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल, जास्तीत जास्त विष्णू भक्तांपर्यंत, स्वामी भक्तांपर्यंत शेअर करावा. शंका असतील अवश्य विचारा. लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.